10 ते 15 मिनिटांमध्ये बनणारी आज आपण मस्त अशी चाटची रेसिपी बनवतोय। ती म्हणजे आलू टिक्की चाट। खूप छान टेस्टी, जशी बाहेर आपण खातो गाड्यावरती तशीच आज मी बनवणार आहे। बनवायला सोपी आणि खायला पण टेस्टी, अप्रतिम चवीची। तर बाहेर खाण्यापेक्षा तुम्ही घरी पण अशा पद्धतीने ही चाट रेसिपी नक्की बनवा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा इथे मी घेतलेले आहेत बटाटे। तर बटाटे इथे आपण टिक्की बनवण्यासाठी घेतलेले आहेत उकडून आणि त्याची साल काढून। तर हे बटाटे आता आपण किसून घेऊया। तर इथे सर्व बटाटे आपले तिन्ही पण किसून झालेली आहेत। आता यामध्ये आपण सर्व साहित्य घालणार आहोत। सर्व साहित्य म्हणजे खूप काही साहित्य लागत नाही, घरात जे मसाले आहेत तेच आपल्याला इथे ॲड करायचे आहेत। तर आता आपण इथे घालणार आहोत चवीनुसार मीठ, नंतर इथे लाल मिरची पावडर, थोडीशी हळद घालायची आहे। इथे नंतर चाट मसाला, धना जिरा पावडर थोडीशी घालायची आहे आणि थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर, बस एवढेच मसाले आपल्याला इथे घालायचे आहेत। आता हे सर्व आपण मसाले घातल्यानंतर इथे आपण बाइंडिंगसाठी तांदळाचे पीठ घातलेले आहेत। तांदळाचे पीठ जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालू शकता किंवा भिजवून पोहेसुद्धा वापरू शकता। आता हे आपलं मिश्रण छान मळून झालेलं आहे। आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि आपल्याला आता असे थोडे हातावरती गोल राऊंडमध्ये हे गोळे करून घ्यायचे आहेत एकसारखे, आणि नंतर इथे थोडंसं चपटं आपल्याला स्प्रेस करून घ्यायचं आहे। तर टिक्कीच्या आकारामध्ये आपल्याला इथे शेप द्यायचा आहे मस्त असा। तर इथे आपली टिक्की मस्त तयार झालेली आहे। अशा पद्धतीने इथे सर्व आपण टिक्क्या करून घेतलेल्या आहेत। अगदी झटपट बनलेली आहे, खूप काही वेळ लागलेला नाही। तर आता आपण या शालो फ्राय करणार आहोत। तर आपल्याला डीप फ्राय करायच्या नाहीत, थोड्या तेलावरती आपण ह्या टिक्क्या मस्त अशा खरपूस भाजून घेणार आहोत। आणि बटाटा शिजवल्यामुळे खूप काही वेळ लागत नाही, या टिक्क्या आपल्याला भाजण्यासाठी लगेचच भाजल्या जातात। दोन्हीही बाजूनी आपल्याला उलटपुलट करून ह्या टिक्क्या छान खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। आता खालची बाजू आहे ती वरती करूया आणि मस्त असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ह्या टिक्क्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। तर ह्या टिक्क्या तुम्ही थोड्याशा तेलावरती पण परतू शकता किंवा तुम्ही तळूही शकता, पण तळण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही फ्राय करा थोड्याशा तेलावरती, खूप छान टेस्टी लागतात। तर इथे आपल्या टिक्क्या सर्व भाजून झालेल्या आहेत, काढून घेऊया। आणि मी आधीच कुकरला बटाटा आणि थोडेसे हे पिवळे वाटाणे शिजवायला घातलेले होते। मस्त असे हे वाटाणेही शिजलेले आहे, थोडीशी हळद आणि तेल घालून शिजवलेले होते। आता आपण रगडा बनवूया। थोड्याशा तेलावरती इथे जिरे मोहरी घातलेली आहे आणि इथे लसूण, मिरची आणि अद्रक थोडीशी क्रश करून मस्त अशी घेतलेली आहे। ती पेस्ट आता आपण इथे थोड्याशा तेलावरती परतून घेऊया। इथे मी तेलाचा जास्त वापर केलेला नाही चाट रेसिपीमध्ये। तर इथे मसाले ॲड करूया। गरम मसाला, लाल मिरची पावडर, चाट मसाला थोडासा, थोडीशी हळद घालायची आहे। हे मसाले चांगले परतली की यामध्ये जे आपण पिवळे वाटाणे शिजवून घेतलेले होते ते घालायचे आहे आणि पाणी थोडंसं घालायचं आहे। तर जास्त पाणी घालायचं नाही, रगडा असा सरबरीतच असतो, रबरबीत। आणि बटाटा एक शिजवलेला होता तोही असा हाताने स्मॅश करून घालूया। बटाट्यामुळे रगडा छान असा दाटसर बनतो आणि टेस्टी। तर इथे आपली उकळी आलेली आहे, थोडीशी अशी उकळी आली की यामध्ये आता कोथिंबीर घालूया। तर असा आपला मस्त चटपटीत रगडा चाट तयार झालेला आहे। आता आपण प्लेट सर्व करून घेऊ, म्हणजे चाट बनवायला सुरुवात करूया। डिशमध्ये पहिल्यांदा आपण रगडा घालायचा आहे। रगडा घातल्यानंतर इथे आपण ज्या टिक्क्या बनवलेल्या होत्या त्या टिक्क्या इथे वरतून घातलेल्या आहेत आणि वरती थोडासा आपल्याला रगडा घालायचा आहे। नंतर कांदा, टोमॅटो घालायचा आहे आणि नंतर इथे घालूया आपण पुदिन्याची चटणी आणि नंतर घट्ट असं हे फेटलेलं दही घालायचं आहे। आणि नंतर इथे आपण घालूया चिंच खजुराची चटणी, गोडसर असते, मस्त लागते, चटपटीत। आणि शेवटी आपण इथे घालणार आहोत बारीक शेव आणि कोथिंबीर घालणार आहोत। तर आहे की नाही मस्त असं हे स्ट्रीट स्टाईल फूड। तर बाहेर खाण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही ही आलू टिक्की चाट ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर याआधी पण मी भरपूर अशा चाटच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, त्याच्या सर्व लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता। आलू टिक्की चाटची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।